मनाच्या अतिशय जवळचं एक स्थान, माझं माहेर, माझं बोरगाव मंजू. आणि त्या गावाच्या हृदयात असलेलं हे आमचं बालाजी मंदिर, ज्याचं नुकतंच जीर्णोद्धार होऊन एक पवित्र सोहळा पार पडला. आज मी तुम्हाला त्या अविस्मरणीय क्षणांची, त्या दिव्य अनुभूतीची सैर घडवणार आहे. बोरगाव मंजू अकोला जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि संस्कारी गाव. इथेच माझ्या आजोबांचा विशाल नाईकवाडा आहे आणि त्याच्या शेजारी असलेलं हे श्री बालाजीचं मंदिर. या घराच्या आणि गावाच्या श्रद्धेचं प्रतीक. या मंदिराचं मूळ 1875च्या दरम्यानाचं असून कालांतराने ते जीर्ण झालं होतं. पण आमच्या कुटुंबानं आणि गावकऱ्यांनी मिळून घेतलेला निर्णय म्हणजे मंदिराचं जीर्णोद्धार. केवळ वास्तूचा नव्हे तर श्रद्धेचा पुनर्जन्म. सुमारे 150 वर्षांपूर्वी सन 1876-77च्या दरम्यान बोरगाव मंजूतील आमच्या नाईकवाड्यातील एका विहिरीत गाळ उपासताना 2 पुरातन मूर्ती सापडल्या. या मूर्ती त्या काळात सन 1697मध्ये मुघल सरदार असद खान अकोल्यावर आक्रमण करताना खंडित होण्यापासून वाचविण्यासाठी विहिरीत लपवून ठेवण्यात आल्या असाव्यात असं सांगितलं जातं. त्या मूर्ती सापडल्यानंतर नाईक कुटुंबानं त्या ठिकाणी एक लहानसं मंदिर बांधून नियमित पूजा अर्चा सुरू केली. ही परंपरा आज पण अखंड सुरू आहे. या मंदिरात 2 मुख्य पुरातन मूर्ती आहेत. कलचुरी शैलीतील अंदाजे 12व्या शतकातील पहिली मूर्ती श्री गणेशाची. यामध्ये पद्म, अंकुश, परशु, मोदक आणि मूषक स्पष्टपणे कोरलेले आहेत. दुसरी मूर्ती शेषशाही विष्णू म्हणजेच बालाजी, ज्यामध्ये विष्णू पत्नी लक्ष्मी त्यांचे चरण वंदन करताना दाखवली आहे. या मूर्तीत समुद्र मंथनाचा संपूर्ण प्रसंग अप्रतिम कोरलेला आहे. कौस्तुभमणी, गदा, कामधेनू, ऐरावत, अमृत कलश, देवदानव, मंदार पर्वत, वासुकी नाग, पंचजन्य शंख, सुदर्शन चक्र, भगवान शिव आणि हनुमान यांचा समावेश आहे.
या प्राणप्रतिष्ठा विधीचं संपूर्ण मार्गदर्शन तिरुपती बालाजी मंदिराचे अनुभवी सेवक श्री काटेकर महाराज यांनी केलं. मंत्रोच्चार, अग्निहोत्र, पूजा अर्चना आणि होम या सर्वांनं मंदिर परिसरातील वातावरण पवित्रतेनं भरलेलं होतं. 8 जून 2025 रोजी अखेर तो दिवस उजाडला. गाभाऱ्यात पवित्र अग्निहोत्र प्रज्वलित झाला. मंत्रोच्चार, यजमानांचा विधी आणि सर्वत्र पसरलेली एका नव्या ऊर्जाची लहर पसरली. माझे मामा श्री दीपक नाईक, मुख्य यजमान, अत्यंत भक्तिभावानं अंगी झिरपलेला संयम आणि श्रद्धा घेऊन प्रत्येक विधी पार पाडत होते. त्यांच्यासोबत माझी मामी सौ रुचा नाईक याही समर्पणानं यांनी साथ दिली आणि त्या हवनाच्या ज्वाला जसं आकाशाकडे झेपावत होत्या तसंच आमचं मनही पावित्र्याच्या त्या लहरींमध्ये उंचावत होतं. श्री